हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे गोलवली गाव आणि गोलवली गावच्या बाजूलाच असलेलं दावडी गाव. या गावात आहे सुंदर असं गावदेवी आईचं मंदिर. तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं गोलवली गावातील गावदेवी मंदिर कसं आहे ते, आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत अगदी बाजूलाच असलेल्या दावडी गावातील गावदेवी आईचं मंदिर कसं आहे. कारण इथे स्पेशली आकर्षण आहे ते म्हणजे इथे असलेल्या तलावाचं. मी फर्स्ट टाइम जाते, तर आता पाहूया तिथे जाऊन काय काय आपल्याला अजून वेगळं पाहायला मिळणार आहे ते. आता इथे जाण्यासाठी आम्ही आता जाणार आहे ऑटोने. तुमच्याकडे पर्सनल व्हेकल असेल तर पर्सनल व्हेकलने पण तुम्ही जाऊ शकता. ऑरेंज बाकी अजून काही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथून स्टेशनवरनं या मंदिरापर्यंत येण्यासाठी कसं यायचं, तुम्ही कुठून ऑटो पकडू शकता किंवा ऑटोने कसं येऊ शकता, या सर्वची माहिती जी आहे ती तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये नक्कीच मिळेल. तर आता आजच्या ब्लॉगला सुरू करूया. हा आहे विकू नाका आणि इकडनंच आपल्याला पुढे डाव्या बाजूला जायचं आहे. तर म्हणजे आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत ते गावदेवी मंदिराकडे. आणि तुम्ही बघू शकता इथे पाठीमागे तुम्हाला मंदिर हे दिसतील, हे आहे मंदिर. आणि मंदिराच्या सभोवतालचा परिसर पण मी तुम्हाला दाखवते कसा आहे तो. सगळ्यात आधी मंदिर पाहूया आणि मग सभोवतालचा परिसर पाहूया. आणि जसं म्हटलं तसं या मंदिराच्या बरोबर समोरच हे तलाव आहे. छान असं मोठासा तलाव आहे. स्पेशली हा एरिया पावसाळ्यात खूप छान बघण्यासारखं नक्कीच असेल. आणि हे आहे ते मंदिर, हे बघा गावदेवी आईचं मंदिर. तर चला आता वर जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया सर्वप्रथम. आणि तुम्ही हा इथे वरती आल्यानंतर सुद्धा हा जो परिसर आहे तो पाहू शकता, मस्त दिसतोय. असं म्हटलं असं पावसाळ्यात तर नक्कीच यायला पाहिजे, कारण तलाव पण भरलेला असल्यामुळे आणि मेन म्हणजे तलावात मासे पण असावेत तर अजून छानच दिसतील. इथे एक छोटंसं दुकान पण दिसतंय, बाजूला चाळी आहेत, त्याच्या त्या साईडला रिजन्सी अनंतम आणि बराचसा असा परिसर आहे तो तुम्ही इकडनं पाहू शकता कसा आहे तो. संध्याकाळ झालेली आहे पण छान आहे वातावरण, अगदी एखाद्या गावात आल्यासारखं नक्कीच वाटतं. आजूबाजूला झाडं पण दिसत आहेत बरीचशी. इथे चाफ्याचं सुद्धा झाडं आहे, जरा चाफे मस्त लागलेले दिसत आहेत बघा, बघू शकतो आपण. आणि हे आहे मंदिर, आई गावदेवी मंदिर. चला आज जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. छान अशी मूर्ती आहे, सुंदर अशी, आणि छान आहे वातावरण, आजूबाजूचं प्रसन्न आहे. मंडळी हे आहे जसं म्हटलं, जसं तुम्हाला दाखवलं तसं गावदेवी आईचं मंदिर. आणि ते अजून एक मंदिर आहे शिव मंदिर, हे बघू शकतो आपण. शंकराची खूप सुंदर अशी इथे पिंडी आहे, छान आहे. आणि या मंदिराच्या बरोबर बॅक साईडला तिथे आहे डोंगर, तर आपण जाऊन पाहूया कसा आहे. आजूबाजूचा परिसर हा खूप सुंदर पाहण्यासारखा आहे. पावसाळ्यात स्पेशली इथे यायला पाहिजे, म्हणजे मस्तच परिसर आहे. आजूबाजूला वरती त्या बाजूला झाडवळ आहे आणि ती हिरवीगार नक्कीच असतील पावसाच्या सीझनमध्ये. आणि आपण आता त्या साईडने तिथून जाऊया आणि आजूबाजूला वरती परिसर कसा आहे तोही पाहूया. चला, इथे अजून एक वरती मंदिर आहे, तेही जाऊन तिथे दर्शन घेऊया आणि पाहूया सभोवतालचा परिसर कसा आहे तो. अजून या बाजूला हे बघू शकतो, इथे मस्तच परिसर आहे. आणि हे बघू शकतो इथे बाजूला इथे डोंगर आहे आणि बरोबर डोंगराच्या खाली इथे हे मंदिर आहे. छान आहे परिसर. स्पेशली थोडंसं अजून उजेड असताना आलो ना तर अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या इथे नक्कीच आपल्याला पाहायला आवडतील. आजूबाजूचा परिसर जसा म्हटला तसा शांत आहे, झाडं आहेत, खाली मुलं खेळत आहेत, त्यामुळे मस्तच वाटतंय. पावसाळ्यात अजूनच छान वाटेल हा परिसर. तरी वर्षातनं एकदा फक्त इथे म्हणजे मे महिन्यात मोठ्या उत्साहात इथे पालखी सोहळा आयोजित केला जातो. या पालखी उत्सवामध्ये सर्व भक्तजण अगदी आनंदाने सहभागी होतात. या मंदिरा शेजारी तुमच्या गाड्या पार्क करण्यासाठी जागा असल्यामुळे तुम्ही इथे तुमच्या पर्सनल व्हेकलने सुद्धा येऊ शकता. आणि जर का तुम्हाला
ऑटोने यायचं असेल तर तुम्ही स्टेशनवरनं इथे डायरेक्ट ऑटो करूनही येऊ शकता. आपल्या डोंबिवलीतील अशा बऱ्याचशा जागा आहेत ज्या अगदी पाहण्यासारख्या नक्कीच आहेत. तर तुम्ही पण एकदा या मंदिराला अवश्य भेट द्या. तुम्हाला हे नक्की मंदिर आवडेलच. तर मग म्हणजे तुम्ही पाहिलं का सुंदर असं हे दावडी गावातील गावदेवी आईचं मंदिर आणि ह्या मंदिराच्या सभोवतालचा परिसर मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलाच आहे. सकाळच्या वेळेस याल ना तर तुम्हाला परिसर हा अजून खूपच आवडेल आणि सोबतच पावसाळ्यात तर तुम्हाला परिसर खूपच निसर्गरम्य नक्कीच वाटेल, कारण इथे मागे जसं दाखवलं तसा डोंगर आहे, आजूबाजूला हिरवळ आणि सोबत या मंदिराच्या बरोबर समोरच असलेलं हे सुंदर असं तलाव. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि काळोख पण होत आलेला आहे. तर आता आजचा व्लॉग मी इथेच संपवते आणि आता आपण पण घरी जातोय. सो भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये नवीन काय गोष्टींसोबत नवीन काय जागेसोबत. बाय.